आदरणीय पालक व विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशच्या नवीन टॉपिकला आम्ही आज सुरुवात केली, ज्याचं नाव आहे द गोल्डन फिगर। या लेसन मध्ये आपण सुरुवातीला एक स्टांझा शिकवण्याचा प्रयत्न केला। या स्टांझा मध्ये बघा, वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन व्हेन शी फाउंड अ बिग गोल्डन फिगर। One day the queen was taking a walk in her garden when she found a big golden figure। या तीन ओळीच्या स्टांझामध्ये आपण स्टुडंटला एक वेगळा विचार करायला हवा, ज्यामध्ये बघा फिगर म्हणजे पिसे असतील, गोल्डन म्हणजे सोनेरी असेल, गार्डन म्हणजे बगीचा असेल, फाउंड म्हणजे सापडणं असेल, बिग म्हणजे मोठा असेल, ब्युटिफुल म्हणजे सुंदर असेल। पण याच्या बेसवरती स्टुडंटला आपण या स्टांझावरती काही नवीन क्वेश्चन बनवायला शिकवले। त्यामुळे पहिला क्वेश्चन आपण कसा बनवायला शिकवला, त्या पूर्ण स्टांझामध्ये हु इज टेकिंग वॉक इन गार्डन, त्या गार्डन मध्ये कोण फिरत होतं। ऑब्वियसली ते स्टुडंट सांगते त्या गार्डन मध्ये कोण फिरत होतं, द क्वीन। असा वेगळा विचार आपण त्या विद्यार्थ्याला आज करायला सांगितला। त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज फाउंड द क्वीन इन द गार्डन, त्या राणीला त्या क्वीनला त्या गार्डन मध्ये काय सापडलं, त्या गार्डन मध्ये तिला सापडलं अ बिग गोल्डन फिगर। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, वेअर इज क्वीन टेकिंग वॉक, ती क्वीन कुठे त्या ठिकाणी फिरत होती, ती क्वीन कुठे फिरत होती, इन द गार्डन, इन हर गार्डन। आणि देन लास्ट क्वेश्चन बघा, हु फाउंड द गोल्डन फिगर, तो गोल्डन फिगर कोणाला सापडलं, त्याचा आन्सर आहे द क्वीन फाउंड गोल्डन फिगर। म्हणजे आपण या छोट्याशा स्टांझावरती विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन स्किल आणि क्वेश्चन मेकिंग स्किल तयार करण्यासाठी असे छोटे छोटे प्रश्न त्यांना आपण बनवायला शिकवली, जे या टेक्स्टबुकच्या पुस्तकाच्या शेवटी सुद्धा दिलेले नाहीयेत। म्हणजे जेणेकरून आपला 5वीचा स्टुडंट ह्या अनुषंगाने त्या प्रश्नांचा विचार करेल आणि ते प्रश्न शोधण्याचा, त्याचा उत्तर लिहिण्याचा, प्रश्न बनवण्याचा त्याचा परफेक्ट सराव होईल। म्हणून मी